महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरात एका 3 वर्षीय चिमुकलीचा अर्धवट झालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे। हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे। या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला। प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या 3 मुलींसह वास्तव्याला आहे। ही महिला 18 नोव्हेंबर रोजी डॉक्टरांकडे जात असताना तिची एक मुलगी बेपत्ता झाली होती। याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। यानंतर आज प्रेमनगर टेकडीवरील झाडाझुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। हा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला। या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हा मृतदेह त्याच बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का? तिची फक्त हत्या झाली आहे की त्यापूर्वी तिच्यासोबत काही दुष्कृत्य सुद्धा झालं आहे? या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। तर हे कृत्य ज्याने केलं, कोणी केलं आहे, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बेपत्ता मुलीच्या आईसह स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला। तर परिसरातील महिलांनीही चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे। सोमवारी 18 तारीखपासून माझी पोरगी लापता आहे। 4 दिवसापासून मी पोलिसांच्या पाठीमागे फिरते। जेवढे पोलिस नाही फिरत तेवढे मी फिरते। 4 नंबर काय, कल्याण काय, कोरेगाव काय, मोरेगाव काय, मला नाही माहिती। ते त्या गावात मी फिरली मा पोरीसाठी, पण त्या पोरीचा लापता आहे। आज ती पोरगी कोणाची भेटली देवाने करो, ते पोरीचे आईबाप कुठून पण चालून येऊ, ते तकदीरामध्ये देव त्याच्या आईबापाईला। पण माय पोरगीला मी एवढी इच्छा करून बोलते की माय पोरगी मला संध्याकाळ गेलो काही धुंडून देवा, मला तेवढंच म्हणणं आहे। फाशी द्या त्याला, फाशी। एक पण कोणी सोडून नका। बदलापूर घटनेला पण असं गल्ले गली धुंडा त्याला, वाज घेऊन कुत्रे मांग लावा, त्याला धुंडून काढा, त्याला फाशी द्या, फाशी। असा माणूस कधी दुबारा कोणत्या पोरीवर नजर पण नाही ठेवले पाहिजे। उल्हासनगर झोनमधील हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो 18 तारखेला रात्री 23 वाजता दाखल आहे। त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं DB पथक, क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। सध्या जो मृतदेह आहे तो PM साठी आपण पाठवत आहोत। PM नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल। 2 दिवसांपासून ती बेपत्ता आहे। जवळपास 3.25 वर्षाची ती मुलगी आहे। काही प्राइम ऑफिसर अजून तपासात निष्पन्न झालेले नाही आहे। पोलीस पुढील तपास करत आहोत। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।